सुरुवात करूया एका अशा शब्दाने जो आपण सगळ्यांनी कधी ना कधी ऐकलाच असेल, पिंग. आपल्या सोर्समध्ये याची तांत्रिक व्याख्या तर आहेच, पण मला हा शब्द ऐकल्यावर नेहमी खेळासारखा वाटतं. याच्या कामातही तशीच काही गंमत आहे का? बुडी समुद्रात आवाजाची एक लहर पाठवते आणि तिचा प्रतिध्वनी परत येण्याची वाट पाहते. तसंच पिंग कमांड एक छोटंसं डेटा पॅकेट नेटवर्कवर पाठवतं आणि प्रतिसादाची वाट पाहतं. वा, म्हणजे हे फक्त कनेक्शन आहे की नाही एवढंच तपासत नाही. नाही, ते कनेक्शन किती निरोगी आहे हे पण तपासतं. तो प्रतिध्वनी म्हणजेच इको रिप्लाय परत यायला किती वेळ लागतो यावरून कनेक्शनचा वेग आणि स्थिरता कळते. बरोबर. ही कमांड ICMP म्हणजे इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल वापरते. तुम्ही पिंग करता तेव्हा एक इको रिक्वेस्ट जाते आणि समोरून इको रिप्लाय येतो. या देवाणघेवाणीला लागणारा वेळ, ज्याला आपण लेटन्सी म्हणतो, तो मिली सेकंदात मोजला जातो. आणि ऑनलाईन गेमिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ही लेटन्सी खूप महत्वाची असते, नाही का? अगदी. त्यामुळे पिंग हे नेटवर्कच्या डॉक्टरचं पहिलं तपासणीचं साधन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जेव्हा अशा अनेक संगणकांना एकत्र आणायचं असेल, म्हणजे एक लोकल एरिया नेटवर्क लॅन तयार करायचं असेल, तेव्हा आपल्या सोर्समध्ये ब्रिज या उपकरणाचा उल्लेख आहे. आता ब्रिज म्हणजे पूल जो दोन गोष्टींना जोडतो. पण हे राउटरपेक्षा वेगळं कसं काम करतं? कारण राउटरही तर तेच करतो ना. हा खूप महत्वाचा फरक आहे. ब्रिजला तुम्ही एका हुशार पोस्टमन सारखं समजू शकता, जो फक्त एकाच मोठ्या बिल्डिंगमध्ये काम करतो. ओके. त्याला फक्त इतकंच माहीत असतं की कोणतं पत्र कोणत्या फ्लॅट नंबरवर म्हणजे मॅक पत्त्यावर पोचवायचंय. तो बिल्डिंगच्या बाहेरची पत्र स्वीकारत नाही किंवा बाहेर पाठवत नाही. त्याचं योग त्या बिल्डिंग पुरतं मर्यादित असतं. अच्छा, म्हणजे तो दोन वेगवेगळ्या लॅन सेगमेंट्सना असं जोडतो की जणू काय ते एकच मोठं नेटवर्क आहे. बरोबर. या उलट राउटर हा शहराचा मुख्य पोस्ट ऑफिस सारखा आहे. तो वेगवेगळ्या बिल्डिंगमधील म्हणजे वेगवेगळ्या नेटवर्क्समधील पत्रव्यवहार सांभाळतो. त्याला माहिती असतं की कोणत्या एरियात कोणती बिल्डिंग आहे, म्हणजे आयकी पत्ता काय आहे आणि तिथे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता. समजलं. म्हणजे ब्रिज फक्त जोडतो तर राउटर मार्ग दाखवतो आणि नेटवर्कमधील रहदारी नियंत्रित करतो. अगदी. ब्रिज OSI मॉडेलच्या लेयर 2 वर काम करतो, तर राउटर लेयर 3 वर. आपल्या यादीतला पुढचा मुद्दा असा आहे ज्याचं महत्त्व मला एकदा माझा सगळा लेख वीज गेल्यामुळे गमावल्यावर समजलं होतं. UPS. आपण याला सहसा एक मोठी बॅटरी समजतो, पण याच्या आतलं तंत्रज्ञान त्यापेक्षा बरंच काही आहे, बरोबर? हो, UPS म्हणजे अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. अखंडित वीज पुरवठा. याचं मुख्य काम फक्त बॅकअप देणं नाही, तर वीज पुरवठ्यातले जे चढउतार असतात ना, व्होल्टेज फ्लक्च्युएशन्स, हो. त्यापासून आपल्या नाजूक उपकरणांचं संरक्षण करणं हे सुद्धा आहे. वीज गेल्यावर एका क्षणाच्याही आत ते बॅटरी पॉवरवर स्विच होतं, ज्यामुळे तुमचा संगणक बंद पडत नाही. आणि तो काही मिनिटांचा वेळ खरंच जीव वाचवतो. आपलं काम सुरक्षितपणे सेव्ह करून संगणक बंद करायला तो पुरेसा असतो. नक्कीच. आणि त्यातही प्रकार आहेत. साधे UPS स्टँड बाय मोडवर असतात, म्हणजे वीज गेल्यावरच ते सुरू होतात. पण जे महागडे ऑनलाईन UPS असतात, ते सतत बॅटरीतूनच वीज पुरवतात. अच्छा. आणि ती बॅटरी मुख्य वीज पुरवठ्यावर चार्ज होत राहते. यामुळे वीज पुरवठ्यात शून्य खंड पडतो. सर्व्हर रूम्स किंवा हॉस्पिटलमधल्या महत्त्वाच्या उपकरणांसाठी हे तंत्रज्ञान आवश्यक असतं. आता डेटा साठवण्याबद्दल बोलूया. आपल्या सोर्समध्ये DVDचा उल्लेख आहे. आजच्या क्लाउड आणि स्ट्रीमिंगच्या जगात हे थोडं जुनं वाटू शकतं, पण मला वाटतं DVDचं महत्त्व फक्त चित्रपट साठवण्यापुरतं नव्हतं. CD पासून DVDकडे झालेला जो बदल आहे तो डेटा घनतेमधला एक मोठा टप्पा होता. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलाय. CD आणि DVD दोन्ही ऑप्टिकल डिस्क्स आहेत, पण त्यांच्यात मोठा फरक आहे तो लेझरच्या रंगाचा आणि त्याच्या तरंगलांबीचा म्हणजे वेव्हलेंथचा. ओके. CD मध्ये इन्फ्रारेड लेझर वापरला जातो, तर DVD मध्ये लाल रंगाचा लेझर असतो, ज्याची तरंगलांबी कमी असते. अच्छा, म्हणजे कमी तरंगलांबीमुळे लेझरला जास्त अचूकपणे फोकस करता येतं. अगदी बरोबर. ह्या लाल लेझरमुळे DVDच्या पृष्ठभागावर खूप लहान खड्डे म्हणजे पिट्स तयार करणं शक्य झालं आणि त्यामुळेच CDच्या 700 MB क्षमतेच्या तुलनेत एका सिंगल लेअर DVDवर 4.7 GB म्हणजे जवळपास 7 पट जास्त डेटा साठवता आला. तो बदल त्यावेळच्या सॉफ्टवेअर आणि हाय क्वालिटी मीडियासाठी खूप मोठा होता. हो, क्रांतिकारी होता. आणि असाच एका अदृश्य पण सतत वापरल्या जाणाऱ्या संकल्पनेचा उल्लेख आपल्या सोर्समध्ये आहे, क्लिपबोर्ड. आपण काही कॉपी करतो आणि मग ते पेस्ट करतो. या दोन क्रियांमध्ये तो डेटा कुठे असतो याचं उत्तर म्हणजे क्लिपबोर्ड.
पण ही संकल्पना आता किती पुढे गेली आहे. खूपच पुढे. सुरुवातीला क्लिपबोर्ड हा फक्त एकाच संगणकापुरता होता आणि एका वेळी फक्त एकच गोष्ट साठवू शकायचा. पण आज युनिव्हर्सल क्लिपबोर्ड ही संकल्पना आली आहे. हो. ॲपलच्या इकोसिस्टीममध्ये किंवा विंडोजमध्ये क्लाउड क्लिपबोर्डच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोनवर काहीतरी कॉपी करून ते थेट तुमच्या लॅपटॉपवर पेस्ट करू शकता. हे तर खरंच खूप सोयीचं आहे. म्हणजे क्लिपबोर्ड आता फक्त एका डिव्हाइसच्या मेमरीचा भाग राहिलेला नाहीये, तर तो क्लाउडमध्ये गेलाय. हो, आणि आता अनेक ॲप्लिकेशन्स क्लिपबोर्ड हिस्ट्री सुद्धा ठेवतात. म्हणजे तुम्ही आधी कॉपी केलेल्या अनेक गोष्टींमधून निवडू शकता. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण तिने आपल्या काम करण्याच्या पद्धतीत खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवला आहे. आता सॉफ्टवेअरच्या दुनियेत शिरूया. आपल्या सोर्समध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या काही वैशिष्ट्यांचा उल्लेख आहे. जसं की वर्डमधलं गटर मार्जिन आणि ड्रॉप कॅप. या दोन्ही गोष्टी पाहिल्या की मला नेहमी वाटतं की आपण अजूनही डिजिटल डॉक्युमेंट्समध्ये जुन्या मुद्रण कलेचे नियम का पाळतोय. हां, खूपच मनोरंजक प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की जरी माध्यम बदललं असलं, तरी वाचनाच्या आणि माहितीच्या सादरीकरणाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या बदललेल्या नाहीत. गटर मार्जिन हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर. डॉक्युमेंट प्रिंट करून त्याला बाइंडिंग करायचं असेल तर मधल्या भागात काही जागा सोडावी लागते, नाहीतर मजकूर शिलाईमध्ये किंवा स्पायरल बाइंडिंगमध्ये दबला जातो. ही जागा म्हणजेच गटर मार्जिन. आणि ड्रॉप कॅप तर थेट जुन्या हस्तलिखितांमधून आणि पुस्तकांमधून आलेलं दिसतं. पॅराग्राफचं पहिलं अक्षर मोठं आणि कलात्मक करणं. हो ना. ड्रॉप कॅप हे वाचकाचं लक्ष वेधून घेण्याचं काम करतं. ते एक दृश्यात्मक संकेत देतं की इथून एक नवीन विभाग सुरू होत आहे. वर्तमानपत्र, मासिक आणि आता वेबसाईट्सवरही याचा वापर होतो, कारण ते मजकुराचं सलगपणा तोडून त्याला अधिक वाचनीय बनवतं. वर्डमधली अजून एक गोष्ट म्हणजे बुकमार्क. हे तर नावाप्रमाणेच सोपं आहे, पण याचा वापर फक्त जागा लक्षात ठेवण्यापुरता आहे की त्याहून अधिक काही. याचा वापर खूप मोठा आहे. मोठ्या रिपोर्टमध्ये किंवा प्रबंधात तुम्ही बुकमार्क वापरून क्रॉस रेफरन्स तयार करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पहिल्या प्रकरणात लिहू शकता की याबद्दल अधिक माहितीसाठी प्रकरण 5 पहा आणि त्या प्रकरण 5 या शब्दांवर तुम्ही थेट 5व्या प्रकरणातील बुकमार्कची लिंक देऊ शकता. डॉक्युमेंटची अनुक्रमणिका म्हणजे इंडेक्स तयार करायलाही याचा प्रचंड उपयोग होतो. हे सगळं झालं शब्दांबद्दल. पण जेव्हा डॉक्युमेंटमध्ये शब्दांपेक्षा आकडे जास्त महत्त्वाचे ठरतात, तेव्हा आपलं लक्ष एक्सेलकडे वळतं. एक्सेलची खरी ताकद त्याच्या गणनेच्या क्षमतेत आहे, नाही का? हो, आणि ती अफाट क्षमता सुरू होते एका छोट्याशा चिन्हाने, इज इक्वल टू. आपल्या सोर्समध्ये उल्लेख आहे की एक्सेलमध्ये कोणतंही सूत्र म्हणजे फॉर्म्युला सुरू करण्यासाठी इज इक्वल टू या चिन्हाचा वापर होतो. पण त्यांनी हेच चिन्ह का निवडलं असेल? खूपच उत्तम प्रश्न आहे. खरं तर सुरुवातीच्या स्प्रेडशीट प्रोग्राम्समध्ये जसं की VC कॅल्क सूत्रांसाठी वेगळे चिन्ह वापरले जायचे. पण जेव्हा मायक्रोसॉफ्टने एक्सेल तयार केलं तेव्हा त्यांनी विचार केला की गणिती समीकरणांशी थेट जोडलेलं चिन्ह कोणतं, आणि उत्तर होतं इक्वल्स टू. अच्छा. हे चिन्ह वापरणं लोकांना अधिक नैसर्गिक आणि सोपं वाटलं आणि या एका छोट्याशा बदलामुळे एक्सेल प्रचंड लोकप्रिय झालं. आणि अशाच एका छोट्या पण शक्तिशाली फंक्शनचा उल्लेख आहे, लेन. हे फंक्शन सेलमध्ये किती वर्ण आहेत म्हणजे कॅरेक्टर्स हे मोजतं. दिसायला साधा आहे, पण याचा खरा उपयोग कुठे होतो? डेटा साफ करताना म्हणजे डेटा क्लिनिंगमध्ये हे एका सुपर हिरोसारखं काम करतं. मला आठवतंय, एकदा मला एका डेटाबेसमध्ये लोकांची नावं एका विशिष्ट लांबीत बसवायची होती. तेव्हा हजारो नावांमध्ये कुठे अतिरिक्त स्पेस आहे किंवा कोणती नावं खूप मोठी आहेत हे शोधायला लेन फंक्शनने माझा अर्धा दिवस वाचवला होता. हो, कारण ते स्पेस सुद्धा मोजतं. अगदी. त्यामुळे अनावश्यक जागा शोधायला याची खूप मदत होते. मोठ्या स्प्रेडशीटवर काम करताना अजून एक अडचण येते. समजा हजारो ओळींचा डेटा आहे आणि तुम्हाला सर्वात वरची हेडर रो आणि 500व्या ओळीतील डेटा यांची तुलना करायची आहे. सारखं वर खाली स्क्रोल करणं खूप त्रासदायक ठरतं. बरोबर. आणि याच समस्येवर आपल्या सोर्समध्ये एक उपाय दिला आहे, विंडो स्प्लिट करणे. व्ह्यू टॅबमधला हा पर्याय वर्कशीटचे 2 किंवा 4 भाग करतो. आणि प्रत्येक भागाला स्वतःचा स्क्रोल बार मिळतो. हो. यामुळे एकाच स्क्रीनवर तुम्ही वर्कशीटच्या वेगवेगळ्या भागांची तुलना करू शकता. जे आर्थिक मॉडेलिंग करणाऱ्यांसाठी किंवा मोठ्या डेटासेटचं विश्लेषण करणाऱ्यांसाठी एक वरदान आहे. आता एक्सेलच्या आकड्यांवरून पॉवर पॉइंटच्या सादरीकरणाकडे येऊया. आपल्या सोर्समध्ये एक मजेदार गोष्ट समोर आली आहे. त्यात म्हटलंय की पॉवर पॉइंटमध्ये स्लाइड शो व्ह्यू, आउटलाईन व्ह्यू असे अनेक व्ह्यू आहेत, पण प्रेझेंटेशन व्ह्यू नावाचा कोणताही अधिकृत व्ह्यू नाहीये. ही अशीच एक गंमत आहे जी आपल्या सवयीचं भार झाली आहे.
स्लाइड शो व्ह्यू हे त्याचं खरं नाव आहे, जिथे सादरीकरण पूर्ण स्क्रीनवर दिसतं. पण आपण सगळेच तर प्रेझेंटेशन व्ह्यू म्हणतो. हो, पण प्रत्येक व्ह्यूचा एक विशिष्ट उद्देश आहे. स्लाइड सॉर्ट व्ह्यू तुम्हाला तुमच्या सादरीकरणाचा एक बर्ड्स आय व्ह्यू देतो, जिथे तुम्ही स्लाइड्सची क्रमवारी सहज बदलू शकता. आउटलाईन व्ह्यू तुम्हाला फक्त मजकुरावर लक्ष केंद्रित करू देतो. आणि या सगळ्याच्या शेवटी येतो PDF फाईल प्रकार. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे डिफॉल्टनुसार यात बदल करता येत नाहीत. पण ही न बदलता येण्याची क्षमता इतकी महत्वाची का ठरली? कारण PDF म्हणजे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट तयार करण्यामागे एकच मुख्य उद्देश होता. डॉक्युमेंटची मूळ रचना आणि स्वरूप म्हणजे फॉर्मॅटिंग कोणत्याही संगणकावर, कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तंतोतंत सारखंच दिसावं. अच्छा. स्वरूपच बदलून जायचं. फॉन्ट्स, मार्जिन सगळं विस्कळीत व्हायचं. ओके. म्हणजे PDFने व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट या संकल्पनेला डिव्हाइसच्या पलीकडे नेलं. तुम्ही जे पाठवता तेच समोरच्याला दिसतं, यात काहीही बदल होत नाही. अगदी अचूक. म्हणूनच सरकारी दस्तऐवज, कायदेशीर करार, रिसर्च पेपर्स आणि प्रिंटिंगसाठी पाठवल्या जाणाऱ्या फाईलसाठी PDF हे एक स्टँडर्ड बनलं. त्याची न बदलता येण्याची क्षमता ही त्याची मर्यादा नाही, तर तीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. तर आज आपण या साध्या प्रश्नपत्रिकेच्या निमित्ताने संगणकाच्या जगात किती खोलवर शिरलो. पिंग कमांडच्या सोनार कनेक्शनपासून ते एक्सेलच्या इक्वल टू चिन्हाच्या इतिहासापर्यंत प्रत्येक गोष्टीमागे एक विचार आहे, एक उद्देश्य आहे. बरोबर. हे सर्व टूल्स आणि फीचर्स आपली कामं सोपी आणि अधिक प्रभावी करण्यासाठी तयार केले आहेत. आज आपण जे काही पाहिलं ते या साधनांच्या क्षमतेची फक्त एक झलक आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण आज पाहिलेली बहुतेक साधनं जसं की वर्ड, एक्सेल किंवा PDF ही प्रामुख्याने एका व्यक्तीने एकट्याने काम करण्यासाठी बनवली गेली होती. हो. पण आजचं जग क्लाउड आधारित आणि एकत्रितपणे म्हणजे कोलॅबरेटिव्ह काम करण्याचं आहे. हो. जिथे अनेक लोक एकाच वेळी एकाच डॉक्युमेंटवर काम करतात. या बदलत्या काळात या पारंपरिक साधनांचं महत्त्व आणि त्यांचं मूळ स्वरूप कसं बदलत असेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.